आता सगळ्यात महत्वाचं एक बिल संसदेमध्ये पास झालं, लोकसभेमध्ये पास झालं, ते म्हणजे व्हीबी जी रामजी बिल. आता व्हीबी म्हणजे काय बघा, विकसित भारत. आता हे बघा, हे जे बिल आहे हे काय आहे तर मनरेगा नावाचा जो कायदा होता त्या कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं हे काय आहे बिल आहे. आता सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊया की मनरेगा म्हणजे काय आहे. बघा काय आहे, महात्मा गांधी नॅशनल रोजगार एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. हा ऍक्ट कधी आला होता 2005 ला, जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा काय झालं, हा ऍक्ट आपल्या इकडे आला. आता बघा काय सांगितलं बघा, या व्हीबी जी रामजी ही जी योजना आहे आणि मनरेगा याच्यामध्ये बेसिक काय फरक आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. आता ही योजना किंवा हा जो ऍक्ट आहे हा आपल्या देशामध्ये कशासाठी आहे तर आपल्या देशातली बरीच जनता ही काय आहे दारिद्र्य रेषेच्या खाली होती आणि त्या जनतेला वरती काढण्यासाठी, त्यांचा अपलिफ्टमेंट करण्यासाठी त्यांना योग्य असा रोजगार देणं महत्वाचं होतं आणि गरजेचं होतं. आणि त्यामध्ये सरकारनं 2005 साली असं सांगितलं की राईट टू वर्क म्हणजे कामाचा अधिकार असणे. म्हणजे जे गरीब जनता आहे ह्यांना तर असं कोणी कामासाठी बोलवणार नाही, मग यांची जबाबदारी कोणी घेतली, सरकारने घेतली आणि सरकारनं काय केलं, मनरेगाचा कायदा पारित केला. आणि या कायद्याअंतर्गत काय केलं की ज्या लोकांकडं शिक्षणाची कमतरता आहे आणि कौशल्यांची पण कमतरता आहे अशा लोकांना काम देण्याचं काम कुणी केलं, मनरेगानं केलं. आणि या कायद्याअंतर्गत अकुशल म्हणजे काय की ज्यांना कसलंच तिथं काय पीपीटी बनवायची नाही, प्रेझेंटेशन बनवायचं नाही, याचा वापर करायचा नाही, गुगलचा वापर करायचा नाही, ना का कुठलं मडकं बनवायचं आहे, ना कुठलं कारागिरीचं काम करायचं आहे. अकुशल म्हणजे काय, ज्यांना कसलंच काम दुसरं कौशल्याचं जमत नाही अशा लोकांसाठी ही काय स्कीम आहे. मग याच्यामध्ये काम काय असायचं तर बंधारे बांधणे, गावातले रस्ते तयार करणे, शौचालय बांधणे, तसेच अंगणवाडीची कामं करणे किंवा कुठे एखादं सरकारी इमारतीचं बांधकाम असेल तिथं काम करणे, अशी कामं काय असतात मनरेगामध्ये मेन्शन असतात. आता हा ऍक्ट 2005 साली आलेला. आता या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या तर या कायद्यामध्ये 100% हे फंडिंग असायचं, हे केंद्र सरकारकडून असायचं. म्हणजे 100% जे काही अनुदान असेल यामध्ये केंद्र सरकार द्यायचं आणि याच्यातला जो सगळा काही खर्च आहे त्यातला 40% खर्च हा मटेरियल खरेदीसाठी असायचा आणि 60% खर्च हा एम्प्लॉईज जे असायचे, जे कामगार असायचे त्यांच्या पगारावरती द्यायचा. आता ही योजना जेव्हा चालू झाली तेव्हा याचा जे पगार आहे तो 15 दिवसांनी दिला जात असायचा. म्हणजे जर समजा 100 दिवसाचं काम आहे, बघा या योजनेचं महत्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की या योजनेमध्ये जे काम दिलं जायचं ते किती दिवसांचं असायचं, 100 दिवसांची गॅरंटी. म्हणजे तुम्हाला कुठेही काही नाही झालं तरी सरकार तुम्हाला 100 दिवसांच्या काय करायचं, कामाचे पैसे द्यायचं. काय करायचं, कामाचे तुम्हाला काय पैसे द्यायचे. मग त्याच्यात काम मिळो अथवा न मिळो, म्हणजे यामध्ये जो कामगार आहे तो डिमांड करायचा सरकारकडे की आता मला माझा उपजीविकेचा प्रश्न मला सोडवायचा, मी मनरेगामध्ये स्वतःला रजिस्टर केले, स्वतःला मी ॲज अ व्हॉलंटियर म्हणून मी मनरेगासाठी उतरलेलो आहे, तर मला 100 दिवसाचं काम द्या. जर सरकारकडे काम असेल तर त्याला ते कामासाठी बोलवायचे आणि जर सरकारकडे कामच शिल्लक राहिलं नसेल तर त्याचं पण त्याला 100 दिवसांचे पैसे काय असायचे, त्याला पे केले जायचे. तर बघा ही या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये. ह्याचा सगळा जो पेमेंट आहे हे सरकार ऑनलाईन काम झाल्यानंतर 15 दिवसांनी पाठवायचं. हे काय या योजनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता बघा मनरेगाचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण की यातनं देशाची जी गरिबी आहे याचं निर्मूलन होणार आहे. मग आता हे जे नवीन सरकार आहे ते काय म्हणतंय तर आता आपण या योजनेमध्ये काही बदल करायचे. म्हणजे यांना असं वाटतंय की ह्याच्या आधी जे 100 दिवसाचं काम होतं ते फक्त जेवढे रजिस्टर आहे, म्हणजे किती 12 कोटी लोकसंख्या काय आहे आपली मनरेगामध्ये रजिस्टर आहे. बघा 12 कोटी लोकसंख्या काय आहे मनरेगामध्ये रजिस्टर आहे. त्यापैकी फक्त 60% लोक अशी होती की ज्यांना काय मिळायचं, काम मिळायचं. उरलेली ही जनता आहे त्यांना काम मिळतच नसायचं. मग आता गव्हर्नमेंटने काय केले तर या वरती जे उरलेले जे लोक आहेत यांनाही योग्य प्रमाणामध्ये काम उपलब्ध झालं पाहिजे अशी या योजनेमध्ये तरतूद करण्यात आली. आणि हे जे 60% लोक आहेत यांना जे कामाचे पैसे मिळायचे ते 60% न होता आता पूर्ण 100% लोकांपर्यंत काम पोहोचून त्यांना पैसे देण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, आता सरकारची आहे. पण याच्यामध्ये एक बदल असा आहे की पहिले
कामगार सरकारकडे काम मागायला जायचे आणि सरकारला ते काम देणं बंधनकारक असायचं. आता यामध्ये सरकारने काय बदल केलेला आहे, तर यामध्ये सरकार आता फक्त काम असेल तरच ते तुम्हाला देणार, अदरवाईज तुम्हाला ते काम देणार नाहीत. म्हणजे पहिलं डिमांड होती, आता ते सप्लायवर आलेलं आहे. म्हणजे डिमांड टू वर्क होतं, आता सप्लाय टू वर्क वरती चालू झालेलं आहे. बघा आता ह्यामध्ये काय लिहिले बघा, आधी 100 दिवसांचं आपल्याला काम मिळायचं, आता किती मिळते, 125 दिवसांची काय म्हणते, रोजगार गॅरंटी. रोजगार गॅरंटी म्हणजे काय, 100% तुम्हाला काम इथं दिलंच जाणार. पण आता सरकार काय म्हणते, इथं डिमांडवर नाही, तर आमच्याकडे काम असेल तर आम्ही तुम्हाला ते काम देऊ, पण ते किती दिवसाचं असणार आहे, 125 दिवसाचं असणार आहे. आता बघा 100% ही योजना कुणाच्या काळामध्ये आलेली, तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आलेली. आता मनमोहन सिंग सरकार आहे का, काँग्रेसचं सरकार आहे का, नाही, आता कोणाचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे. मग यांनी बदल कोणी केलाय, बीजेपीने केलाय. तर 100% विरोधक हे विरोध करणारच. मग जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं तेव्हा संसदेमध्ये गदारोळ झाला. आता बघा विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध केला. बघा आता या योजनेचं ठळक वैशिष्ट्य काय आहे, बघा काय महत्व आहे, तर ही योजना कोणी आणलेली आहे, तर ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आलेली आहे. बघा काय आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाने ही योजना काय केलेली आहे, आणलेली आहे. जेव्हा मनरेगा होतं तेव्हाही त्याचं काम सगळं कोण बघायचं, ग्रामीण विकास मंत्रालय बघायचं. आता VBG रामजी ही जी योजना आलेली आहे ही पण कोण बघते, ग्रामीण विकास मंत्रालय बघते. आता बघा काय आहे ह्या योजनेचं लॉंग फॉर्म काय सांगितलंय, बघा ह्याचा लॉंग फॉर्म पण अतिशय महत्वाचा आहे. बघा विकसित भारत, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणतात, तर 2047 साली भारताला काय करायचंय, विकसित भारत म्हणून. आता काय आपण डेव्हलपिंग नेशन म्हणून आहोत, 2047 ला आपल्याला डेव्हलप्ड नेशन्स मध्ये जायचंय. मग अशा वेळी सगळ्यात महत्वाचे फॅक्टर काय येतात, हेल्थ, एज्युकेशन आणि पॉवर्टी. आता हेल्थ आणि एज्युकेशन हा आत्ताचा आपला विषय नाही, तर पॉवर्टीचा विषय आहे. जर लोकांच्या हातामध्ये पैसाच नसेल तर ते त्यांचा डेली वेजेस कसे चालवणार, त्यांचा रोजचा खर्च कोण चालवणार. तर अशा ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्यांना योग्य प्रकारचं काम दिलं पाहिजे, ज्याच्यातनं ते काय करतील, स्वतःची उपजीविका चालवतील. मग हे या योजनेचं काय आहे, मुख्य वैशिष्ट्य आहे. आता बघा VBG रामजी म्हणजे काय, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे. MPSC मध्ये किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये प्रिलिम्स मध्ये आपल्याला असा MCQ येऊ शकतो की जी VBG रामजी योजना आहे ही ग्रामीण तसेच शहरी भागामध्येही अप्लाय होते, तर चुकीचं आहे. फक्त ही योजना कुठं अप्लाय होणार आहे, ग्रामीण. बघा मनरेगा ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये काम करायची, आणि आता VBG रामजी ही देखील जी योजना आहे ती सुद्धा ग्रामीण भागापुरतीच काय आहे, मर्यादित आहे. आता बघा या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य बघा, ग्रामीण विकास मंत्रालयाने ही योजना आणलेली 2005 मध्ये ही कायदा म्हणून पारित झाली, आणि आता हिचं 2025 मध्ये हिच्यात बदल घडणार आहेत. संरचनात्मक बदल म्हणजे बघा कॉन्क्रीट चेंजेस यामध्ये होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, हक्कांवर आधारित मागणी चालित रोजगार हमी योजनेपासून हे काय होणार आहे, आता मागणी रहित नसून ते सप्लाय म्हणजे पुरवठा रहित होणार आहे. मागणी आणि पुरवठामध्ये खूप फरक असतो. मागणी म्हणजे तुम्ही मागितलं की तुम्हाला मिळालं. पुरवठा म्हणजे काय असतं, तर जेव्हा तुमच्याकडे एखादी गोष्ट उपलब्ध असेल तरच तुम्ही ती पुरवू शकता. हा यातला बेसिक फरक आहे. म्हणजे काय बघा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 2047 मध्ये आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आपल्याला काय करायचं आहे, विकसित भारत निर्माण करायचं आहे. मग 2047 मध्ये जर विकसित भारत पाहिजे असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, गरिबीचं निर्मूलन करायला पाहिजे. म्हणून आपण या योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल करत आहोत. बघा आता या योजनेमुळे काय झालेलं आहे, तर 2011-12 मध्ये किती झाले, 25% गरिबी काय झालेले, कमी झालेले. 25% गरिबी काय झालेले, यातनं कमी झालेले. आणि 23-24 मध्ये काय झालेले, 5% गरिबी काय झालेले, कमी झालेले. बरोबर आहे का. हे गरिबी कमी, हे कमी जास्त होण्याचं प्रमाण आपण या वर्षांमध्ये किती आपल्याला गरीब सापडले पूर्ण देशांमध्ये याच्यावरून आपण टक्केवारी ही ठरवतो. आता ही जी योजना आहे याचं जे मजुरी असते ती कशी दिली जाते, तर प्रत्येक राज्यानुसार ही मजुरी काय केली जाते, दिली जाते. आता जर समजा राजस्थानमध्ये महागाई जास्त आहे आणि त्याच्या शेजारचं राज्य गुजरात ह्याच्यामध्ये महागाई जर कमी असेल तर या दोन राज्यांच्या पगारामध्ये काय केला जातो, फरक केला जातो. यामध्ये पहिलं कसं असायचं, 90% खर्च हा केंद्र शासन द्यायचं त्यांच्या पगाराचा आणि 10% राज्य सरकारमध्ये फंडिंग करायला लागायचं. आता इथून पुढे या योजनेमध्ये काय असणार आहे, तर 60% खर्च केंद्र सरकार देणार आणि 40% खर्च काय करणार आहे, राज्य सरकारच्या अंगावर बोजावर पडलेला आहे. आता बघा मनरेगा आणि जी रामजी यामध्ये काही बेसिक आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत ज्या की या दोन योजनांमध्ये काय करतात, फरक करतात.
आता जसं की पहिला फरक काय आहे, 125 दिवसाचं काम असायचं, आता ते 100 दिवसांचं पहिलं काम असायचं, आता किती असणार आहे, 125 दिवसांचं काय असणार आहे, काम असणार आहे. आणि यामध्ये काय असायचं, पहिलं SC ST आणि OBCचं रिझर्वेशन असायचं. आता केंद्राची जी समिती आहे मनरेगाची, आता VBG रामजीची जी समिती आहे त्याच्यामध्ये आता ते आरक्षण असणार नाहीये. राज्य सरकारच्या मध्ये जी काही समिती असेल त्या समितीच्या नुसार हे काय करणार आहे, राज्य सरकारपुरतं आरक्षण मर्यादित असणार आहे. बघा काय आहे, बघा काय केलंय, अकुशल हाताने काम केल्याने टिकाऊ व उत्पादक मालमत्ता निर्माण होतात. आता ह्याचं फोकस क्षेत्र आहे. बघा काय आहे, ही मनरेगा, हे जुनं आहे, हे नवीन आहे. आता ही नवीन योजना आहे, ही जुनी योजना आहे. आता हे बघा, इथं काय असायचं, फक्त शारीरिक श्रम असायचं. इथं काय करायचं आता सरकारला, तर त्यांच्याकडून सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ आणि शाश्वत असं काय करायचंय, उत्पादन त्यांना तयार करायचंय. आता बघा राज्यांद्वारे काय करायचंय, त्यांचं वेज म्हणजे पगार ठरवायचं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की महागाईवरती काय असतं, त्यांचा पगार डिपेंड असतो. जर समजा एखाद्या राज्यामध्ये जास्त महागाई असेल तर तिथं तुम्हाला पैसे जास्त मिळतात, आणि एखाद्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काय मिळतात, कमी मिळतात. आता बघा ह्यामध्ये काय करायचंय आपल्याला, सस्टेनेबिलिटीकडे जास्त फोकस आहे. म्हणजे काय, पाणी सुरक्षा म्हणजे वॉटर कन्झर्वेशन असेल, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे त्यामध्ये काय असतं, ग्रामसडक असतं, पाण्याचा रस्ता असतो, किंवा शौचालयांची निर्मिती असेल, अंगणवाडीज असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स असतील, किंवा एखादं नाही का SC ST एरियामधलं जे काही सभागृह असतील, असे बांधण्याचं काम कोणाकडे असणार आहे, VBG रामजी योजनेतल्या कामगारांकडे असणार आहे. तसंच उपजीविकेची संबंधित मालमत्ता किंवा क्लायमेट चेंजच्या विषयी जे काही उपाययोजना करायच्यात, म्हणजे बंधारे बांधणे ज्याच्यामुळे वॉटर कन्झर्वेशन होतं, किंवा वृक्षारोपणासारखी जी काही कामं आहेत, किंवा त्या झाडांचं संगोपन करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, ते पण कशामध्ये येणार आहे, या योजनेमध्ये येणार आहे. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आता काय असणार आहे, 125 दिवसांचं काम असणार आहे. ह्याच्या आधी किती मिळायचं, 100 दिवसांचं काम मिळायचं. आणि बघा ह्याच्यामध्ये विकसित ग्रामपंचायत योजना आणि डिजिटल पायाभूत सुविधा या देखील यामध्ये असणार आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं काय असायचं, तर फक्त मूलभूत जे बेसिक कामगारांचं बजेट आहे तेवढंच असायचं, आणि जॉब कार्ड असायचं. आता ह्यामध्ये जॉब कार्ड, पहिलं पण मनरेगाचं जॉब कार्ड असायचं, आणि आता यामध्ये या योजनेमध्ये पण जॉब कार्ड असणार आहे. फक्त यामध्ये फरक असणार आहे की याच्यामध्ये कंटिन्युअस तुमचं मॉनिटरिंग चालणार आहे. जर समजा एखादा कामगार आहे किंवा एखादा ठेकेदार आहे, याने जर कामगारांची कार्ड दाखवली पण ऍक्च्युअल मध्ये तिथं कामच होत नाहीये, तर हे काय आहे, हे फेक असं काम आहे. तर ह्याच्यामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी याच्यामध्ये काय होणार आहे, कार्ड्सचं मॉनिटरिंग होणार आहे. बघा आता बघा यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की टिकाऊ आणि उत्पादक क्षमता आपल्याला काय करायचं, या योजनेतून आपल्याला वाढवायचे. तर ह्याच्यामध्ये कृषी, पशुपालन, मत्स्यपालन, म्हणजे जो कोस्टल रिजन आहे तिथं मत्स्यपालनाचा खूप मोठा रोजगार तिथं चालतो. आणि सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल जे इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला शिकवलं जातं. तर बघा हे सगळे कौशल्य विकास, स्किलवरती पण इथं काम करणार आहे. बाजार असेल, स्टोरेज सिस्टीम असेल, हे काय आहे, ह्या कार्यांवरती काय असणार आहे, फोकस असणार आहे VBG रामजी योजनेमध्ये. बघा आता ही योजना आणि मनरेगामध्ये असे काही जे काही खूप मोठ्या तफावती आहेत, याच्यामुळे काय होणार आहेत, काही समस्या या ठिकाणी निर्माण होणार आहेत. आता बघा केंद्र सरकार काय म्हणतंय की आम्ही 60% काय करतो, तुम्हाला फंड देतो. कोण देणार आहे, सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर आहे. आणि 40% फंड कोण देणार आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट. आता बघा ज्या राज्य सरकारांकडे पैसा आहे अशांना काही प्रॉब्लेम नाहीये, पण केरळ सारखं राज्य ज्यांच्याकडे ऑलरेडी आता फायनान्स कमी आहे, बरोबर आहे का, ते तुम्ही वेगवेगळ्या न्यूज मधनं पण बघत असाल की केरळ ह्या राज्यामध्ये सध्या फायनान्शियल कंडिशन्स खूप खराब आहेत. मग अशा राज्यांवरती ऑलरेडी जर पैशांचा बोजा असेल तर हे 40% फंड ते कुठून रेज करणार आहेत, हा देखील एक प्रश्न आहे. जर समजा हा 40% फंड इथं रेजच नाही झाला तर इथल्या लोकांना काम पण मिळणार नाहीये, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. तसंच यामध्ये सरकारनं अजून काय सांगितलंय, तर हे नॉर्मल स्टेटसाठी म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक यासारख्या स्टेटसाठी. पण नॉर्थ ईस्टर्न स्टेट असतील किंवा जम्मू काश्मीर स्टेट आहे, युनियन टेरिटरीज आहेत, यांच्यासाठी वेगळे निकष आहेत. जर नॉर्थ ईस्ट, हिमालय आणि जम्मू काश्मीर, बघा हिमालयन स्टेट्स आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट याच्यासाठी काय आहे, वेगळे प्रोव्हिजन्स आहेत. बघा हे फार महत्वाचं आहे. UPSC MPSCच्या प्रिलिम्स मध्ये ह्या फॅक्ट डायरेक्ट विचारल्या जातात. बघा नॉर्थ ईस्टर्न मध्ये काय आहे आणि हिमालयन स्टेट. आता हिमालयन मध्ये कोण येतं, जम्मू काश्मीर, उत्तराखंड हे आणि हिमाचल प्रदेश, बरोबर आहे. आणि नॉर्थ ईस्टचे सगळे स्टेट जे काही सेवन सिस्टर आपण म्हणतो ते.
आणि उरलेल्या युनियन टेरिटरी जिथं थेट केंद्राची शासन चालतं अशा सर्व ठिकाणी निकष आहे 90-10चा. 90% कोण देणार? सेंटर देणार आणि 10% तिथल्या स्टेटनं फंड करायचं. ओके. आणि जे उर्वरित स्टेट आहेत त्यांना काय 60% आहे. ओके. आणि जे युनियन टेरिटरीज जे दिल्ली आणि पॉंडिचेरी ज्यांच्याकडे स्वतःची विधानसभा आहे अशा ठिकाणी देखील 60 आणि 40%चा रेशो अवेलेबल आहे. याच्यामुळे काय झालंय? कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा क्वेश्चन उभा राहिलेला आहे की काही राज्यांचे परिस्थिती नसताना सुद्धा त्यांच्या अंगावरती आता या पैशांचाही बोजा आता पडलेला आहे. त्यामध्ये आपल्या देशामध्ये जीएसटीचा परतावा देखील योग्य टायमिंगवरती रिटर्न जात नसल्यामुळं हा देखील एक समस्येचा भाग ठरणार आहे भविष्यामध्ये. तर बघा आता इथं काय लिहिलंय, आता ह्याही अजून समस्या आहेत बघा. निम्न गुणवत्तेचा रोजगार आहे. जर समजा तुम्हाला वेजेस प्रॉपर टायमिंग वरती जर नाही दिले तर तुमच्या रोजगारावरती इफेक्ट पडणार आहे. तसेच याच्या मनरेगा वरती जो कार्याचा ताण होता म्हणजे जे काही काय म्हणतो आपण जो काही वर्कलोड मनरेगावरचा होता तो वर्कलोड याही ठिकाणी असणार आहे. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, अजून एक याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की गव्हर्नमेंटनं काय सांगितलंय 60 डेजचा काय सांगितलंय ब्रेक सांगितलंय. आता हा ब्रेक कशासाठी सांगितलेला आहे तर जेव्हा पंजाब हरियाणामध्ये जेव्हा सुगीचे दिवस येतात, जेव्हा तिथल्या पीक कापणीचे दिवस येतात तेव्हा काय होतं तर त्यांना कामगारांची कमतरता पडते. मग तेव्हा कामगारांच्या वेजेसमध्ये पगारामध्ये त्यांना खूप वाढ करून त्याच्यावरती जास्त खर्च होतो या ठिकाणच्या पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांचा. मग असं आता बघा बिहार असेल, यूपी असेल, पश्चिम बंगाल असेल, इथला जो कामगार आहे तो काय विचार करतो तर माझ्या गावात जर मला हवे तेवढ्या पैशांमध्ये जर मला योग्य रोजगार उपलब्ध होत असेल तर मी पंजाब आणि हरियाणामध्ये कशासाठी जाऊ? बरोबर आहे ना, साहजिक आहे. कोणालाही वाटेल मी माझं गाव सोडून दुसरीकडे कशासाठी जाऊ. पण याच्यामुळे काय होते पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांना खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून सरकारने यामध्ये विशेष प्रोव्हिजन अशी केलेली आहे की 60 दिवसांचा कंपल्सरी सुट्टी असणार आहे. या 60 दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वेतन सरकारकडून दिलं जाणार नाही. मग या 60 दिवसांमध्ये या कामगारांनी काय करायचं तर पंजाब आणि हरियाणामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची मदत करायची आणि त्या बदल्यात तिथले शेतकरी त्यांना काय करतील पगार देतील. आता हे कसं देणार काय देणार हे त्यांनाच माहिती. यामध्ये काय निकष ठरवलेत का की किती काम केल्यानंतर किती ह्या 60 दिवसांमध्ये त्यांना पगार द्यायचा? कारण की ऑफकोर्स प्रत्येक शेतकरी वेगळा असणार, त्याची डिमांड वेगळी असणार, त्यामुळे याच्या व्हेरिएशन खूप येणार आहे. त्यामुळे हा जो ताण आहे तो तसाच निर्माण राहणार आहे. तसेच स्किल विषयी काय आहे विसंगती. आता इथं ठीक आहे तुम्ही म्हणताय की स्किल डेव्हलपमेंट पण आपण करणार आहे, पण मुळात मनरेगा याची कॉन्सेप्टच अशी होती की जे अकुशल कामगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती होती. तुम्ही तिथं स्किल आणलं तर त्यांच्या परत स्किलच्या काय होणार आहे, त्यांचं स्किल कोण डेव्हलप करणार, त्यांना स्किल्स कोण शिकवणार आहे, त्यांच्या लर्निंग पासून बेसिक गोष्टींपासून इथून सुरुवात होणार आहे. बघा आता हवामान असुरक्षितता म्हणजे काय तर इथलं क्लायमेटच्या विषयी सुद्धा काय आहे. आता काय ठिकाणी आता पंजाब आणि हरियाणामध्ये यूपी आणि बिहारचा शेतकरी जर गेला तर त्याला तिथल्या काही क्लायमेटच्या गोष्टी आहेत त्याही त्याला काय कराव्या लागणार आहेत, फेस कराव्या लागणार आहेत. ज्या की त्याला आधी त्याच्या गावात राहून त्याच्या कुटुंबासोबत राहून गोष्टी मिळत होत्या त्या गोष्टी आता त्याला तिथं मिळणार नाहीत. बघा जसं मी तुम्हाला म्हणलं की मर्यादा आणि चिंता यातनं निर्माण झालेले आहेत. काय झाले बघा कामाच्या अधिकारांचे शरण म्हणजे बघा म्हणजे काय झालंय तर जे तुमचं काम आहे ते काय झालंय काम कमी झाले म्हणजे काय तुम्हाला भलेही सरकार सांगते की काय करा 125 दिवसाचं तुम्हाला मी काम देतो, पण हे काम कशाच्या बेसिसवर आहे सप्लाय म्हणजे पुरवठा. आता जर समजा एक ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये रस्ते बांधणीचं काम सुरू आहे. आता ते काम रस्ते बांधणीचं सुरू आहे तोपर्यंत तिथल्या कामगारांना काय होईल काम मिळेल, पण ते काम जेव्हा संपेल तेव्हा नंतर काय त्यांचं तो प्रश्न यामध्ये उपस्थित राहणारच आहे. म्हणजे जर कामच जर काय अवेलेबल नसेल तर ही योजना तिथं लागूच होणार नाही आणि त्यामुळे त्यांना पगार काय मिळणार नाही. त्यामुळे ह्या एरियाचं काय झालंय शरण म्हणजे इरोजन झाले. बघा संरक्षणाचा अभाव, संरक्षण नाहीये. जर तुम्हाला काम मिळालं तरच पगार मिळेल, त्यामुळे तुम्हाला इथं संरक्षण मिळणार नाही. राज्यांचा आर्थिक भार जसं मी तुम्हाला सांगितलं 60-40चा पॅटर्न आहे. म्हणजे काही राज्य ठराविक सोडली तर बऱ्यापैकी सगळ्या राज्यांवरती काय पडलाय 40% रकमेचा भाग पडलेला आहे. आता याच्या आधी कसं असायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की 100% काय करायचं सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग प्रोव्हाइड करायचं. यामध्ये कसं असायचं मग 60% असायचं त्यांच्या वेजेसवर आणि 40% असायचं मटेरियलवर. हे मटेरियल आणि हे काय आहे पगार म्हणजे वेजेस. बरोबर आहे का. त्यामुळे राज्यांना एवढा ताप नसायचा. आता याच्यामुळे काय होणार आहे राज्य पण अडचणीत आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही असे जर कॉम्प्लिकेशन्स निर्माण केले तर कुठलाच व्यक्ती मनरेगा किंवा VBG रामजी मध्ये व्हॉलंटरीली
अप्लाय स्वतःला करूनच घेणार नाही, कारण की जर त्याला माहिती आहे की आपल्याला भविष्यात काम मिळण्याची गॅरंटीच नाही राहिलेली, तर तो कशासाठी इथे येईल, तो दुसऱ्या सेक्टरकडे वळणार. मग त्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये अनऑर्गनाइज्ड सेक्टरची काय होणार आहे, वाढ होणार आहे, जी की इंडियाच्या इकॉनॉमी मधली खूप मोठी समस्या आहे. अनऑर्गनाइज्ड सेक्टर काय होणार आहे, याच्यामुळे वाढला जाणार आहे आणि इथली जी गॅरंटीड जी त्यांना कामं मिळणार होती ती काय होणार आहेत, बंद होणार आहेत. आणि काय होणार आहे, हंगामी निलंबन, जे मी तुम्हाला सांगितलं की 60 डेजचा कंपल्सरी सुट्टीचा हॉल्ट असणार आहे. म्हणजे काय होणार आहे याच्यामुळं, 60 दिवस यांना कामच नाही ना. आता मी महाराष्ट्रात राहते आणि मी समजा इथं बीबीजी रामजी मध्ये व्हॉलेंटरीली मी स्वतःला अप्लाय केलं आणि मला 60 दिवसांमध्ये असं सांगितलं की नाही, तू पंजाब आणि हरियाणामध्ये जा, तर मी नाही ना जाऊ शकत. मी काय म्हणेल, बाबा ठीक आहे, मला 10 रुपये इथं कमी मिळू देत, पण मला इथल्या इथं काम कुठलं तरी मी दुसरं बघते एवढ्या लांब जाण्यापेक्षा. म्हणजे हे 60 दिवसांचं टांगती तलवार या सर्व कुटुंबांवर असणार आहे. तर असं या योजनेमध्ये जे काही फॉल्ट्स आहेत हे आता आपल्या लक्षात येत आहेत, पण सरकारच्या लक्षात येत आहेत का नाहीत हे आता बघणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे मनरेगाची जी बेसिक कॉन्सेप्ट होती की त्यांना गरिबी निर्मूलन करायचं होतं, पण अशा कठीण अटी टाकल्यामुळे या योजनेवरती एक टांगती तलवार आहे. मान्य आहे की 125 दिवसांचं तुम्हाला काम दिलंय, वाढवून दिले 25 दिवस, पण त्याचा उपयोग काय? सप्लाय बेस्ड तुम्ही ठेवली स्कीम. जर काम असेल तरच तुम्हाला कामाला बोलवणार, नसेल काम तर तुम्ही घरी बसायचं. मग घरी बसल्यानंतर त्या कुटुंबानं काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं, हा एक विषय त्या कुटुंबासमोर उपस्थित आहेच ना. बरोबर आहे का? जर तुम्हाला कामच नाही दिलं आणि तर तुम्हाला रात्रीचं जेवायचं असेल तर तुम्ही पैसे कुठून कमवणार? मग परत काय होणार आहे, एक्सप्लॉयटेशन वाढणार. मग या लोकांना काम नाही भेटलं की परत हे काय करणार, एखाद्या श्रीमंत माणसाच्या हाताखाली जाणार, तिथं काम करणार. मग तो काय करणार, तो या माणसांना राबवून घेणार आणि त्यांना योग्य ते पेमेंट देणार नाही. आणि याच्यामुळे काय होणार आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधलं जे टॉपची प्रायोरिटीचं जे गोल आहे, गरिबी हटाव म्हणजे पॉवर्टी इरॅडिकेशन, गरिबी निर्मूलन, ते गोल कुठेतरी मागं पडण्याची दाट शक्यता यामध्ये निर्माण झालेली आहे. कारण की बघा, ह्या आपल्या देशामध्ये काय आहे, सगळ्याच राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती चांगली आहे का, असं अजिबात राहिलेलं नाही. आता ह्या ज्या काही योजना चाललेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडीज दिल्या जातात, म्हणजे शेतकरी कल्याण योजना असेल, त्याच्यानंतर तुमची लाडकी बहीण योजना असेल. लाडकी बहीण योजना तर प्रत्येक स्टेटमध्ये आहे आणि ही फुकट वाटलेली जी रक्कम आहे ती कुठून जाते, सरकारच्याच तिजोरीमधून, राज्य सरकारच्या तिजोरीमधून जाते. त्यामुळे ऑलरेडी सगळ्यांच्या तिजोऱ्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यात जर आता ही अशी जर भर पडली तर राज्यांच्या इकॉनॉमीचा इतका बॅलन्स हलणार आहे की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. त्यामुळे असे खूप काही इम्प्लिकेशन्स या योजनेमध्ये तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं भविष्यात की आपल्या देशातले जे गरिबीचं प्रमाण मनरेगाने कमी 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 करत आणलेले, ते बीबीजी रामजी योजनेने ते प्रमाण वाढण्याची भविष्यामध्ये दाट शक्यता आहे. आता हे क्रिटिकली अनालिसिस करण्यासारखी गोष्ट आहे. याच्यामध्ये काही चांगल्या पण गोष्टी आहेत की जसं की स्किल डेव्हलपमेंटवरती पण फोकस केलेला आहे गव्हर्नमेंटनी, की याच्या आधी मनरेगामध्ये फक्त अनस्किल्ड वर्क व्हायचं, म्हणजे की फक्त रस्ते बांधणे, बंधारे बांधणे किंवा ग्रामसडका तयार करणे किंवा शौचालय बांधणे. पण आता ह्याच्यामध्ये स्किल वर्क आहे, म्हणजे जसं आपण बघितलं कृषी असेल, मत्स्यपालन असेल किंवा इतर कौशल्य डेव्हलप करण्याची कामं असतील. म्हणजे भविष्यात ह्यांना हस्तकला किंवा कापड शिवणे किंवा आपण काय म्हणतो ब्युटी पार्लर सारखे जे काही कोर्सेस आहेत असेही मनरेगामध्ये येतील. ज्या महिला घरी बसून असतात त्यांना या ठिकाणी येऊन मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये कौशल्यांचा विकासही केला जाईल. मान्य आहे, पण हे कधी होईल सक्सेस, जेव्हा सरकारकडे काहीतरी काम असेल तेव्हाच. सप्लाय बेस्ड स्कीम झाल्यामुळे यामध्ये लोकांना कामगार आणि काम मिळणं आणि रोजगार मिळणं इथेच मुळात प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि जर एखादं पुअर स्टेट आहे बिहारसारखं आणि आता केरळमध्ये पण एक फायनान्शियल इमर्जन्सी डेव्हलप व्हायला लागलेली आहे, तर अशा जे स्टेट्स आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी निधी कमी आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी रेव्हेन्यू कलेक्शन खूप कमी आहे, अशा ठिकाणी अशा राज्यांना 40% रक्कम आणायची कुठून? जे केंद्र सरकार 60% रक्कम देते तिथपर्यंत काम होईल, वरच्या 40% रक्कम जर निर्माण नाही झाली तर परत ती योजना तिथंच बंद पडणार आहे. त्यामुळे या योजनेला आपण क्रिटिकली अनालिसिस करू शकतो. याच्यावरती डिस्कस करायचं झालं तर आपल्याला याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्सवरती डिस्कस करायला लागेल. आता मेन्समध्ये जर प्रश्न आला बीबीजी रामजी योजनेवरती क्रिटिकली अनालिसिस करा, तर आपल्याला या योजनेचं काय करावं लागेल, इंट्रोडक्शन द्यावे लागेल. ही योजना काय होती, आधी मनरेगा होती, मग मनरेगा काय होती, मग मनरेगाची डेफिनेशन दिली पाहिजे, मग बीबीजी रामजी योजना का आली त्याचं सांगितलं पाहिजे. यातले ठळक मुद्दे आपल्याला मांडले पाहिजेत आणि या मुद्द्यांनंतर आपल्याला याच्यामधल्या समस्या आणि त्या समस्यांवरचे उपाय काय आपण केले पाहिजेत हे देखील आपल्याला डिस्कस केलं पाहिजे आणि फायनली कन्क्लुजन केलं पाहिजे. तर
पोर्ट इरेडिकेशनची ही जी योजना आहे ती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तर याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य तो अभ्यास करावाच लागेल. आता बघा, हा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. आता हा एकदम सिंपल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, मनरेगाच्या तुलनेत VBG रामजी या विधेयकातील या एका चर्चेतील बदल कसा आहे ते या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले. काय बदल आहे? रोजगाराचा हक्क हा एक सार्वत्रिक कायदेशीर अधिकार राहतो. राज्यांमध्ये शेती कामांच्या ऐन हंगामात 60 दिवसांपर्यंत योजनेतील तरतुदी स्थगित केल्या जाऊ शकतात. मजुरी देणे यापुढे आवश्यक नाही, केवळ शहरी कुटुंबे पात्र आहेत. आता मी तुम्हाला मगाशी काही गोष्ट सांगितली बघा. काय बघा, रोजगाराचा हक्क हा सार्वत्रिक कायदेशीर अधिकार आहे का? हा रोजगाराचा हक्क, राईट टू वर्क, हा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे हा ऑप्शन काय झाला? चुकला. दुसरा बघा, राज्यांमध्ये शेती कामाच्या ऐन हंगामात 60 दिवसांच्या पूर्ती योजनेची स्थगिती असेल. आहे का? आहे. बरोबर आहे, ह्याचं आहे. ही योजनेमध्ये काय आहे? याचा तरतूद आहे. आता हा प्रश्न बघा, रोजगाराच्या संबंधित विचारलेला आहे. VBG रामजी योजनेमध्ये कुठेही असं म्हणलेलं नाही की रोजगाराचा हक्क या योजनेअंतर्गत कायदेशीर अधिकार आहे, असं या योजनेमध्ये म्हणलेलं नाही. त्यामुळं हा उत्तर चूक आहे. आता मनरेगामध्ये राईट टू वर्क हा योजनेमध्ये मेन्शन केला होता. जर हे मनरेगाच्या संदर्भात विचारलं असतं तर हे बरोबर होऊ शकतं, पण हे कशाच्या संदर्भात विचारलंय? VBG रामजी. याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या. इथंच आपण परीक्षेमध्ये चुकतो. आपण वरचा कॉन्टेक्स्ट समजून घेत नाही, प्रश्न काय विचारलाय हे बघत नाही, डायरेक्ट उत्तराला हात घालतो आणि तिथंच आपलं काय होतं? चूक होते. आता बघा, सेकंड पर्याय काय सांगतोय? 60 दिवसांपर्यंत काय आहे? योजनेच्या तरतुदी स्थगित केल्या जातील. बरोबर आहे. आपण मगाशी बघितलं. मजुरी देणे आवश्यक नाही, हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण की मजुरी दिलीच नाही तर योजनेत कोणी येईल का? नाही येणार. आणि शहरी कुटुंबे पात्र आहेत, अतिशय चुकीचं आहे. कारण की आपण हे जी म्हणजे काय, ग्रामीण, VB विकसित भारत गॅरंटेड रोजगार आजीविका मिशन ग्रामीण, म्हणजे हे कशासाठी? फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित आहे. शहरांचा या ठिकाणी संबंध नाही. त्यामुळे हे विधान काय होतं? चूक होतं. म्हणजे ह्याचं खरं उत्तर, बरोबर उत्तर काय आहे? याचं बरोबर उत्तर काय आहे? ब आहे. बघा बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे मी इथं. काय लिहिले? हे विधेयक काय आहे? राज्यांना 60 दिवसांपर्यंत काम बंद ठेवायची सूचना देतं. म्हणजे हे काम कधी बंद राहील? पावसाळ्यानंतर जे सुगीचे दिवस आपल्या इथं चालू होतात, जे आपण पिकं काढतो आणि पंजाब आणि हरियाणामध्ये गहू वगैरे लावायची किंवा काढणीची वेळ असते, तेव्हा काय केलं जाईल? या योजनेला त्या राज्यांमध्ये स्थगिती दिली जाईल. आणि ते जे सगळे कामगार इथे एनरोल केलेले असतील, जे व्हॉलंटरीली इथे एनरोल झाले, त्यांना कुठं पाठवण्यात जाईल? पंजाब, हरियाणा, राजस्थान, खाली इव्हन आपण तमिळनाडू, केरळ अशा राज्यांमध्येही काही हंगामी सीझन असतात, तिथं या कामगारांना पाठवलं जाईल. ओके, येते का लक्षात? तर अशा पद्धतीने VBG रामजी योजना आहे. याचा सखोल अभ्यास तुम्ही कराच. तसंच ह्याच्यावरती मुख्य परीक्षेचे उत्तर लेखन सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. हे क्रिटिकली अनालिसिसचा क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो, कारण की ह्या योजनेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एस्पेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे या योजनेचा डीपमध्ये अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मनरेगा हा आपल्या भारतासाठी अतिशय महत्त्वाची योजना ठरलेली आहे, गेम चेंजिंग योजना ठरलेली आहे. यातनं खूप सारी गरिबी आपल्या देशाची कमी झालेली आहे आणि या योजनेमध्ये आता पूर्णपणे बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षेच्या दृष्टिकोनानं ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. धन्यवाद.